आज आपण डेटाबेस म्हणजे काय हे एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. कल्पना करा, हजारो विद्यार्थ्यांची माहिती वेगवेगळ्या वह्यांमध्ये विखुरलेली आहे. यातून काही शोधणं जवळजवळ अशक्यच, आणि हीच समस्या सोडवण्यासाठी डेटाबेस बनणे. सुरुवात झाली कागदापासून. माहिती शोधायला खूप वेळ लागायचा आणि ती सुरक्षितही नसायची. मग आल्या कम्प्युटर फाईल्स, पण त्यामुळे डेटा डुप्लिकेशनसारख्या नव्याच अडचणी उभ्या राहिल्या. आणि इथेच एंट्री होते आपल्या हिरोची, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे DBMS. हे एक असं सॉफ्टवेअर आहे जे डेटाच्या या सगळ्या गोंधळाला व्यवस्थित लावतं. फरक तर अगदी स्पष्ट आहे. DBMSमुळे डेटा सुसंगत, सुरक्षित आणि शोधायला सोपा होतो. पण थेट डेटाबेस बनवण्याआधी एक प्लॅन लागतो. त्यासाठी वापरतात ER मॉडेल. ER मॉडेल आपल्याला डेटाची रचना दाखवतं, आणि या 3 मुख्य घटक आहेत. पहिली आहे एंटिटी, म्हणजे कोणतीही वास्तविक गोष्ट, जसं की एखादा विद्यार्थी. दुसरा आहे ॲट्रिब्यूट. हे एंटिटीबद्दल माहिती देतं, जसं की विद्यार्थ्याचं नाव. आणि तिसरं रिलेशनशिप. हे 2 एंटिटी कशा जोडलेल्या आहेत हे दाखवतं. आता ब्लूप्रिंट तयार आहे. मग डेटाबेसची बोलायला एक भाषा लागते, ती म्हणजे SQL. SQL कमांड्सचे 2 मुख्य प्रकार आहेत. DDL, जी रचना बनवते, आणि DML, जी डेटा हाताळते. DDL कमांड क्रिएट टेबल वापरून आपण जणू एक रिकामं टेबल किंवा कंटेनर बनवतो. आणि DML कमांड सिलेक्ट वापरून आपण त्या टेबलमधून आपल्याला हवी ती माहिती काढतो. आपल्या रोजच्या आयुष्यात सगळीकडे डेटाबेस आहेत. फोनची कॉन्टॅक्ट लिस्ट ते बँकेची माहिती. थोडक्यात, कागदी गोंधळापासून ते आजच्या डिजिटल जगापर्यंत डेटाबेस हाच खरा आधार आहे. तर मग विचार करा, आपल्या डिजिटल आयुष्यात असं काय आहे जे डेटाबेसशिवाय चालतं?